माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये बहुतांश भागात चांगला पाऊस होत असल्याच्या बातम्या येत आहेत. काही काही ठिकाणी जरा जास्तच सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळे चिंता करण्यासारख्या बातम्या येत आहेत. तर काही भागातले नागरिक अजूनही वरुण राजाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. भारत विशाल आहे आणि त्यामध्ये विविधताही आहे. मात्र या देशात कधीकधी वरुण राजाही आपली पसंती नापसंतीचं रूप दाखवत असतो. परंतु आपण यामध्ये वरुण राजाला पावसाला दोष देऊन काय उपयोग? मानवानेच तर निसर्गाकडून संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे काही काही वेळेस हाच निसर्ग आमच्यावर चांगलाच रुसून बसतो. अशावेळी आपल्यावर सर्वात महत्त्वाची जबाबदारी येते, ती म्हणजे आपण सर्वांनी निसर्गप्रेमी, निसर्गाचे रक्षक, निसर्गाचे संवर्धक बनले पाहिजे. असे आपण निसर्गस्नेही बनलो तर निसर्गदत्त गोष्टींचा समतोल आपोआपच साधला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच एका नैसर्गिक संकटाच्या घटनेनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. या घटनेनं संवेदनशील मानवी मनाचा पुरता ठाव घेतला होता. आपण सर्वांनीच ही घटना दूरचित्रवाणीवर पाहिली असेल. थायलंडमधले किशोरवयीन फुटबॉल खेळाडूंचा 12 जणांचा समूह आणि त्यांचे प्रशिक्षक फिरण्यासाठी म्हणून एका गुहेमध्ये गेले होते. वास्तविक त्या गुहेमध्ये जाऊन फिरून परत येण्यासाठी साधारणपणे काही तासांचा अवधी लागतो. परंतु त्या दिवशी या फुटबॉलपटूंच्या समूहाच्या नशिबानं काही वेगळाच खेळ मांडला होता. ही मुलं गुहेमध्ये खूप आत गेली आणि अचानक आलेल्या प्रचंड मुसळधार पावसामुळे गुहेच्या प्रवेशद्वारापाशी पाणी जमा झालं. या मुलांचा बाहेर येण्याचा रस्ता बंद झाला. आता बाहेरच येता येत नाही हे लक्षात आल्यानंतर या मुलांनी गुहेमधल्या एका थोड्याशा उंचावरल्या डगरीवर आश्रय घेतला. बरं, त्यांना काही असे 1-2 दिवस नाही तर तब्बल 18 दिवस आत थांबावं लागलं. तुम्ही कल्पना करू शकता की अगदी किशोर वयात या मुलांना किती भीषण अनुभवाला सामोरं जावं लागलं. समोर प्रत्यक्ष मृत्यू दिसत असताना कशा मानसिक अवस्थेमध्ये त्यांचा क्षण निक्षण गेला असणार. एकीकडे ही मुलं संकटाशी 2 हात करीत झुंज देत होते आणि दुसरीकडे संपूर्ण विश्वामधली मानवता अगदी एकजूट होऊन ईश्वरदत्त मानवीय गुणांचं प्रकटीकरण करत होती. अवघ्या जगातले लोक या मुलांना सुखरूप बाहेर येता यावं यासाठी प्रार्थना करत होते. आत मुलं कशी आहेत, कुठं आहेत, त्यांची अवस्था काय आहे, काय करतायत याची सर्व मार्गानं प्रत्येकजण चौकशी करत होते. समजा त्यांना तातडीनं वेळेवर मदत नाही मिळाली, मदत कार्यात थोडा जरी विलंब झाला तर या मोसमी पावसाच्या काळात त्यांना किमान काही महिने तरी बाहेर काढणं केवळ अशक्य झालं असतं. सुदैवानं चांगली बातमी आली आणि सगळ्या जगानं जणू सुटकेचा निश्वास सोडला. सगळ्यांना खूप आनंद झाला. या संपूर्ण घटनाक्रमाकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहिलं जावं असा विचार माझ्या मनामध्ये आला. मुलांना सोडवण्याचं कार्य कशा पद्धतीनं केलं गेलं, प्रत्येक स्तरावर पातळीवर जबाबदारीचं सगळ्यांनी जे भान दाखवलं ते पाहिलं की आश्चर्य वाटतं. यामध्ये सगळ्यांनी म्हणजे मग त्यामध्ये सरकार असेल, या मुलांचे पालक असतील, त्यांचे नातेवाईक असतील, प्रसारमाध्यमं असतील, देशाचे नागरिक असतील, प्रत्येकाने अतिशय शांतपणे आणि धैर्याने या परिस्थितीला तोंड दिलं. हे एक नवलच म्हणावं लागेल. सगळेच्या सगळेजण एक समूह बनवून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी झटत होते. विशेष म्हणजे प्रत्येकाचा अतिशय संयमी व्यवहार पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हा एक शिकण्यासारखा, समजून जाणून घेण्यासारखा गुण आहे. त्या मुलांच्या मातापित्यांना दुःख होत नव्हतं असं नाही, किंवा आईला दुःखातिरेकाने अश्रुधारा लागल्या नाहीत असंही नाही. परंतु धैर्य, संयम ठेवून संपूर्ण समाजाने केलेला शांतचित्त व्यवहार ही एक अतिशय महत्त्वाची, आपण सर्वांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. या मदतकार्याच्या संपूर्ण मोहिमेमध्ये थायलंडच्या नौसेनेच्या एका जवानाला आपले प्राण गमवावे लागले. संपूर्ण पाण्याने आणि अंधाराने भरलेल्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये गुहेत अडकलेल्यांसाठी मोठ्या धाडसाने, धैर्याने मदतकार्य करण्याची बहादुरी या जवानांनी दाखवली. हे संपूर्ण विश्वानं पाहिलं आणि त्याचं नवलही केलं. इतक्या कठीण प्रसंगामध्ये त्यांनी आशा सोडली नव्हती, हेही यामध्ये विशेष आहे. या घटनेनं दाखवून दिलं
की मानवता ज्यावेळी एकजूट होते त्यावेळी अशा अद्भुत गोष्टी घडतात. मात्र त्यासाठी फक्त आपण शांत आणि स्थिर मनानं काम करण्याची आणि ज्यासाठी आपण काम करत आहोत त्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करण्याची गरज असते. गेल्या काही दिवसातच आपल्या देशातले प्रिय कवी नीरजजी आपल्याला कायमचं सोडून गेले. नीरजजी यांचं एक वैशिष्ट्य होतं, आशा, विश्वास, दृढ संकल्प याबरोबरच स्वतःवर त्यांचा खूप विश्वास होता. सर्व हिंदुस्थानींनाही नीरजजी यांची प्रत्येक गोष्ट खूप प्रेरणादायी आणि ताकद देणारी ठरू शकते. त्यांनी लिहिलंय की अंधियार ढलकर ही रहेगा, आंधिया चाहे उठाओ, बिजलियाँ चाहे गिराओ, जल गया है दीप तो अंधियार ढलकर ही रहेगा. नीरजजी यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. नमस्ते प्रधानमंत्री जी, मेरा नाम सत्यम है. मैंने इस साल दिल्ली यूनिवर्सिटी में फर्स्ट ईयर में एडमिशन लिया है. हमारे स्कूल के बोर्ड एग्जाम्स के समय आपने हमसे एग्जाम्स, स्ट्रेस और एजुकेशन की बात करी थी. मेरे जैसे स्टूडेंट्स के लिए अब आपका क्या संदेश है? तसं पाहिलं तर जुलै आणि ऑगस्ट हे महिने शेतकरी बंधू आणि सर्व नवयुवकांसाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण याच काळामध्ये महाविद्यालयांच्या प्रवेशाचा जणू हंगामच असतो. सत्यमसारखे लाखो युवक शालेय जीवनातून बाहेर पडून महाविद्यालयामध्ये प्रवेश करत असतात. फेब्रुवारी आणि मार्च परीक्षा, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका यांच्यामध्ये व्यतीत होतात. तर एप्रिल आणि मे सुट्टीतल्या मौजमस्तीमध्ये निघून जातात. तसंच त्याच्या जोडीला परीक्षांचे निकाल, जीवनाच्या भविष्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी म्हणजे करिअर निवडीसाठी हा काळ महत्त्वाचा असतो. जुलै महिना युवा वर्ग आयुष्यातल्या एका नव्या मार्गावर पाऊल टाकत असतो. अशावेळी आपला फोकस प्रश्नावरून दूर होऊन कट ऑफवर येतो. विद्यार्थ्यांचं लक्ष घरामधून आता वसतिगृहाकडे लागतं. विद्यार्थी आपल्या पालकांच्या छत्रछायेतून बाहेर पडून प्राध्यापकांच्या छत्राखाली आलेले असतात. माझे युवा मित्र महाविद्यालयीन जीवनाच्या प्रारंभाविषयी अतिशय उत्साही असतील, आनंदी असतील याची मला अगदी खात्री आहे. पहिल्यांदाच आपलं घर सोडून बाहेर राहायला जायचं, आपलं गाव सोडून दुसरीकडे जायचं, एका सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून स्वतःलाच आपला सारथी बनवावं लागणार आहे. कितीतरी युवक आपल्या जीवनाला एक वेगळी नवी दिशा देण्यासाठी पहिल्यांदाच आपलं घर सोडून असं बाहेर पडणारे असतात. एव्हाना काही युवकांचं नवीन महाविद्यालय सुरूही झालं असेल, काही जण महाविद्यालयामध्ये जाण्याची तयारी करत असतील. आपल्या सर्वांना मी इतकंच सांगू इच्छितो की बी काम, एन्जॉय लाईफ. आपल्या अंतर्मनाचा हा आवाज असतो, त्याचा ऐकून भरपूर आनंद तुम्ही घ्या. अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय तर आपलं पानही हलणार नाही, अभ्यास तर करावाच लागणार आहे. परंतु शिकतानाच नवनवीन गोष्टी शोधून काढण्याची नैसर्गिक उत्सुकता तुमच्यामध्ये कायम राहिली पाहिजे. जुन्या मित्रांचं एक विशेष मूल्य आहे. बालपणीच्या मित्रांचा हा ठेवा अमूल्य आहे. त्याचबरोबर नवे मित्र निवडणे, मैत्री करणे आणि ती कायम टिकवणे या सगळ्या गोष्टींसाठी एक प्रकारचा समजूतदारपणा आपल्याकडे असला पाहिजे. काहीतरी नवीन जरूर शिका, नवनवीन कौशल्ये विकसित करून घ्या, नव्या भाषा शिका. जे युवक आपल्या घरापासून दूर बाहेर अन्य शहरांमध्ये शिकायला जाणार आहेत त्यांनी त्या नव्या ठिकाणची वेगवेगळी स्थळे शोधावीत, त्यांच्याविषयी माहिती घ्यावी, तिथल्या लोकांविषयी माहिती घ्यावी, तिथली भाषा, संस्कृती जाणून घ्यावी, त्या परिसरातल्या पर्यटन स्थळांना भेटी देऊन त्यांची माहिती घ्यावी. आयुष्यातल्या एका नव्या पर्वाचा प्रारंभ करत असलेल्या सर्व नवयुवकांना माझ्या शुभेच्छा आहेत. आता ज्यावेळी महाविद्यालयांच्या हंगामाविषयी चर्चा सुरू होती त्यावेळी मी बातम्या पाहत होतो. मध्य प्रदेशातल्या एका अतिशय गरीब कुटुंबामधला आशाराम चौधरी नावाच्या एका विद्यार्थ्याने जीवनात अनेक संकटांशी सामना करत कसं शैक्षणिक यश मिळवलं याची बातमी मी पाहत होतो. आशाराम जोधपूरच्या एमसाठी असलेली MBBSची प्रवेश परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाला आहे. त्याचे वडील कचरा वेचून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतात. या यशाबद्दल मी आशारामचं अभिनंदन करतो. गरीब कुटुंबांमधले असे कितीतरी गुणवंत विद्यार्थी आहेत. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी खूप काही करून दाखवलं आहे.
या विद्यार्थ्यांचं यश आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं आहे. मग तो दिल्लीचा प्रिन्स कुमार असो, त्याचे वडील DTCमध्ये बस चालक आहेत, किंवा मग कोलकाताचा अभय गुप्ता असो. या विद्यार्थ्याने पदपथावर असलेल्या दिव्याखालच्या प्रकाशामध्ये आपला अभ्यास केला. अहमदाबादची कन्या आफरीन शेख आहे, तिचे वडील ऑटो रिक्षा चालवतात. नागपूरची कन्या खुशी असेल, तिचेही वडील शाळेच्या बसचे चालक आहेत. किंवा मग हरियाणाचा कार्तिक असेल, त्याचे वडील चौकीदारीचं काम करतात. झारखंडच्या रमेश साहूचे वडील वीटभट्टीवर श्रमिक आहेत. स्वतः रमेशही जत्रा मेळाव्यांमध्ये खेळणी विकण्याचं काम करत होता. तसंच गुडगावची दिव्यांग कन्या अनुष्का पांडा ही जन्मतःच स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी नावाच्या एका अनुवांशिक आजाराने त्रस्त आहे. या सर्वांनी आपल्या दृढ संकल्पाने आणि चिकाटीने येत असलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करून संपूर्ण जगाने पाहत राहावं अशी कामगिरी केली आहे. आपण सभोवती नजर टाकली तर आपल्याला अशी अनेक उदाहरणं दिसून येतील. देशाच्या कोणत्याही भागात अगदी कानाकोपऱ्यात घडलेली एखादी चांगली घटना माझ्या मनाला ऊर्जा देत असते, प्रेरणा देत असते. आणि ही घटना जर अशा नवयुवकांशी संबंधित असेल तर अशावेळी नीरजजी यांच्या एका गोष्टीचं मला स्मरण होतं. माझ्या मते आपल्या जीवनाचं ध्येय हेच तर असतं. नीरजजी म्हणतात, गीत आकाश को धरती का सुनाना है मुझे, हर अंधेरे को उजाले में बुलाना है मुझे, फूल की गंध से तलवार को सर करना है और गा गा के पहाड़ों को जगाना है मुझे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी माझी नजर एका बातमीवर पडली. त्यामध्ये लिहिलं होतं, 2 युवकांनी मोदी यांचं स्वप्न साकार केलं. बातमी पूर्ण वाचल्यावर समजलं की आज आमचे युवक तंत्रज्ञानाचा उपयोग स्मार्ट आणि सर्जनशीलतेने कसा करतात आणि सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न कसा करतात. घटना अशी होती की अमेरिकेतल्या सॅन जोस शहराला तंत्रज्ञानाचं केंद्रस्थान मानलं जातं. एकदा मी तिथल्या भारतीय युवकांशी चर्चा करत होतो. त्यावेळी मी त्यांना आवाहन केलं की तुम्ही आपल्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेचा, हुशारीचा आपल्या भारतासाठी कसा वापर करू शकता यावर विचार करा आणि मुद्दाम थोडा वेळ काढून काहीतरी नवीन करा. ब्रेन ड्रेनच्या समस्येला ब्रेन गेनचं उत्तर मिळू शकेल यासाठी मी हे आवाहन केलं होतं. रायबरेलीचे 2 माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले व्यावसायिक योगेश साहूजी आणि रजनीश वाजपेयीजी यांनी माझं हे आव्हान स्वीकारून एक अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणली. आपल्या व्यावसायिक कौशल्याचा उपयोग करून योगेशजी आणि रजनीशजी यांनी मिळून एक स्मार्ट गाव ॲप तयार केलं आहे. हे ॲप केवळ गावातल्या लोकांना संपूर्ण जगाशी जोडतंय असं नाही, तर या ॲपच्या माध्यमातून कोणतीही माहिती आणि सूचना आपल्या मोबाईलवरच मिळू शकते. रायबरेलीमधल्या तौधकपूर गावचे रहिवासी, ग्रामप्रमुख, सरपंच, जिल्हा दंडाधिकारी, मुख्य जिल्हाधिकारी या सर्वांनी या ॲपचा उपयोग करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. हे नवं ॲप एक प्रकारे गावामध्ये डिजिटल क्रांती आणण्याचं काम करत आहे. गावामध्ये जे जे विकास कार्य केलं जातं त्याची माहिती या ॲपच्या माध्यमातून नोंदवली जाते. कामाविषयी माहिती घेणं, कामावर लक्ष ठेवणं ही कामं आता ॲपमुळे अगदी सोपी, सुकर झाली आहेत. या ॲपमध्ये गावातल्या सर्वांच्या दूरध्वनी क्रमांकांची माहिती आहे, बातम्यांचा विभाग आहे, कार्यक्रमांची सूची, आरोग्य केंद्र आणि माहिती केंद्राचा तपशीलसुद्धा यामध्ये आहे. विशेष म्हणजे हे ॲप शेतकरी बंधूंसाठीही खूप लाभदायक आहे. शेतकरी वर्गासाठी त्यांच्या उत्पादनाला नेमकं किती बाजारमूल्य कधी मिळणार आहे याची नेमकी माहिती ॲपच्या माध्यमातून मिळते. म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांसाठी हे ॲप बाजारपेठेसारखं काम करत आहे. या गोष्टींकडे आपण जर अगदी काळजीपूर्वक विचार करून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हे युवक अमेरिकेत वास्तव्य करतात. त्यांचं आता तिथल्याप्रमाणे राहणीमान आहे आणि विचारही ते तसाच करतात. हे युवक
काही वर्षांपूर्वी भारत सोडून परदेशी गेले आहेत. तरीही त्यांना आपल्या गावातल्या अगदी बारीक सारीक गोष्टीही चांगल्या ठाऊक आहेत. आपल्या देशातल्या समस्या त्यांना माहीत आहेत आणि आपल्या गावाशी असलेलं भावनिक नातं या युवकांचं आजही कायम आहे. म्हणूनच कदाचित आपल्या गावाला नेमकं काय हवं आहे याची जाणीव त्यांना आहे आणि त्याला अनुसरून त्यांनी हे ॲप बनवलं आहे. आपली गावं, आपली पाळंमुळं यांच्याशी असलेली त्यांची नाळ अद्याप तुटलेली नाही. त्याचबरोबर आपल्या मायभूमीसाठी काहीतरी करण्याची आंतरिक इच्छा प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनामध्ये स्वाभाविकपणे असतेच. परंतु कधीकधी वेळेअभावी, तर कधीकधी अतिदूरच्या अंतरामुळे, तर कधी परिस्थितीमुळे त्यावर अगदी पातळ पापुद्र्याप्रमाणे जणू राख बसलेली असते. मात्र एखाद्या लहानशा ठिणगीमुळेही, ठिणगीच्या हलक्याशा स्पर्शानेही सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सामोऱ्या येतात आणि त्या भूतकाळातल्या दिवसांकडे जणू आपल्याला अगदी खेचून नेतात. असं काही आपल्या बाबतीत कधी ना कधी घडलं असेल का, ते आपणही सर्वांनी आठवावं. कोणत्याही स्थितीमुळे, परिस्थितीमुळे किंवा लांबच्या अंतरामुळे आपणही कोणापासून पूर्णपणे वेगळे झालो आहोत की काय, आपल्या नात्यांवर असाच हलकासा पापुद्रा निर्माण झाला आहे का, याचा आपण जरूर विचार करावा. आदरणीय प्रधानमंत्री जी नमस्कार। मैं संतोष कातड़े कोल्हापुर महाराष्ट्र से बात कर रहा हूँ। पंढरपुर की वारी ये महाराष्ट्र की पुरानी परंपरा है। हर साल ये बड़े उत्साह और उमंग से मनाया जाता है। लगभग 7-8 लाख वारकरी इसमें शामिल होते हैं। इस अनोखे उपक्रम के बारे में देश की बाकी जनता भी अवगत हो, इसलिए आप वारी के बारे में और जानकारी दीजिए। संतोषजी, आपण फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. पंढरपूरची वारी म्हणजे ही एक अद्भुत यात्रा आहे. मित्रांनो, यावर्षी आषाढी एकादशी 23 जुलै रोजी होती. या दिवशी पंढरपूरला खूप प्रचंड प्रमाणावर वारीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. पंढरपूर हे महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातलं एक पवित्र शहर आहे. आषाढी एकादशीच्या जवळपास 15-20 दिवस आधीच वारकरी म्हणजेच तीर्थयात्री पालख्यांसमवेत पंढरपूरची यात्रा करण्यासाठी चालत निघतात. या यात्रेला वारी असं म्हणतात आणि त्यामध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासारख्या महान संतांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून विठ्ठल विठ्ठल गात, नाचत, टाळ मृदुंग वाजवत पंढरपूरच्या दिशेने वारकरी पायी निघतात. ही वारी म्हणजे शिक्षण, संस्कार आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगम आहे. भगवान विठ्ठल म्हणजेच वारकरी, ज्याला विठोबा अथवा पांडुरंग असंही म्हणतात, त्यांच्या दर्शनासाठी सगळेजण पंढरपूरला पोहोचतात. भगवान विठ्ठल गरीब, वंचित, पीडित यांच्या हिताचं रक्षण करणारा देव आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये पांडुरंगाविषयी अपार श्रद्धा, भक्ती आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरामध्ये जावं आणि तिथला महिमा, सौंदर्य आणि मिळणारा आध्यात्मिक आनंद हा वेगळाच अनुभव आहे. मन की बातच्या श्रोत्यांना माझा आग्रह आहे की तुम्हाला कधी संधी मिळालीच तर तुम्ही एकदा तरी जरूर पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावा. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम अशा अगणित संतांची शिकवण आजही महाराष्ट्रातल्या जनसामान्यांना दिली जात आहे. ही शिकवण अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्याचं बळ देत आहे आणि हिंदुस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हीच संत परंपरा प्रेरणा देत आली आहे. मग त्यासाठी भारुडाचं माध्यम वापरलं असेल अथवा अभंग असतील, ह्या संतांच्या साहित्यामधून सद्भाव, प्रेम आणि बंधुभाव याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला गेला आहे. अंधश्रद्धेच्या विरोधात आणि श्रद्धेच्या बाजूने समाजाला लढण्याची ताकद देण्याचा मंत्र या संतांनी दिला. समाजविघातक गोष्टी ज्या ज्यावेळी होत असत त्या त्यावेळी समाजाला रोखण्याचं, समाजाला जाब विचारण्याचं, इतकंच नाही तर समाजाला आरसा दाखवण्याचं काम या संतांनी केलं आणि जुन्या कुप्रथांचं समाजातून कायमचं उच्चाटन करण्याचं सत्कार्यही त्यांनी केलं. लोकांच्या मनावर करुणा, समानता आणि शुचितेचा संस्कार बिंबवला. आपली भारतभूमी बहुरत्ना वसुंधरा आहे. ज्याप्रमाणे आपल्या संतांची एक महान परंपरा आहे, त्याचप्रमाणे सामर्थ्यवान माता भारतीला समर्पित महापुरुषांनी या भूमीसाठी आपल्या जीवनाची आहुती दिली आहे, समर्पित केलं आहे. असेच एक महापुरुष म्हणजे लोकमान्य टिळक आहेत. त्यांनी अनेक भारतीयांच्या मनावर आपल्या कार्याने अमिट ठसा उमटवला आहे. 23 जुलै रोजी टिळकांची जयंती आणि दिनांक 1 ऑगस्ट रोजी त्यांची पुण्यतिथी असते. यानिमित्त आपण त्यांचं पुण्यस्मरण करूया. लोकमान्य टिळक म्हणजे साहस आणि आत्मविश्वास यांचा जणू सागर होते. ब्रिटिश शासनाला
त्यांच्या चुकांचा आरसा दाखवण्याची शक्ती आणि बुद्धिमत्ता टिळक यांच्याकडेच होती. इंग्रज लोकमान्य टिळकांना अतिशय घाबरत होते, म्हणून त्यांच्यावर 20 वर्षांमध्ये 3 वेळा राजद्रोहाचा खटला चालवण्याचा प्रयत्न केला. ही काही साधीसुधी गोष्ट नाही. लोकमान्य टिळक आणि अहमदाबाद इथल्या त्यांच्या पुतळ्याविषयी घडलेली एक रंजक घटना आज मी देशवासियांना सांगू इच्छितो. ऑक्टोबर 1916 लोकमान्य टिळकजी अहमदाबादमध्ये आले होते. म्हणजे जवळपास 125 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. त्या काळात अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी 40,000पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. त्यांच्या या भेटीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना टिळक यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली होती. या भेटीत सरदार वल्लभभाई पटेल लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्वामुळे, विचारांमुळे अतिशय प्रभावित झाले होते. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचा देहांत झाला. त्यानंतर पटेल यांनी निर्णय घेतला की अहमदाबादमध्ये टिळक यांचं स्मारक बनवावं. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद नगरपालिकेचे महापौर म्हणून निवडून आले होते. त्यांनी ताबडतोब लोकमान्य टिळकांच्या स्मारकासाठी शहरातल्या व्हिक्टोरिया गार्डनचं स्थान निश्चित केलं. या स्थानाला ब्रिटनच्या महाराणीचं नाव होतं, त्यामुळे स्वाभाविकपणे ब्रिटिश नाराज झाले आणि जिल्हाधिकारीही टिळक यांचं स्मारक व्हिक्टोरिया गार्डनमध्ये करण्यासाठी सातत्याने मनाई करू लागले. परंतु सरदार साहेब अखेरीस सरदारच होते, ते नमणारे थोडेच होते. टिळकांच्या स्मारकासाठी निवडलेल्या जागेसाठी ते ठाम राहिले. सरदार पटेलांनी निक्षून सांगितलं, मला भले आपल्या पदाचा त्याग करावा लागेल तरी हरकत नाही, परंतु काही झालं तरी लोकमान्य टिळकांचा पुतळा स्मारक म्हणून इथे उभा करण्यात येणारच. अखेरीस टिळकांचा पुतळा बनून तयार झाला आणि सरदार साहेबांनी दिनांक 28 फेब्रुवारी 1929 रोजी इतर कोणाकडून नाही तर महात्मा गांधी यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन करून घेतलं. या उद्घाटन समारंभामध्ये पूज्य बापू खूप मजेशीर गोष्ट बोलले. गांधीजी भाषणात म्हणाले, सरदार पटेल आल्यापासून अहमदाबाद नगरपालिकेला केवळ एक व्यक्ती मिळाली नाही तर एक हिंमत मिळाली आहे. त्यांच्या धाडसामुळेच आज टिळक यांच्या पुतळ्याचं स्मारकाचं निर्माण कार्य होऊ शकलं आहे. आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, हा पुतळाही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण तसाच दुर्मिळ आहे. लोकमान्य टिळक एका खुर्चीवर बसले आहेत. टिळक यांच्याबरोबर खालच्या बाजूला स्वराज हमारा जन्मसिद्ध अधिकार है असं लिहिलं आहे. मी आपल्याला हे सगळं सांगतोय तो कालखंड इंग्रजांच्या सत्तेचा होता, हे इथं महत्त्वाचं आहे. लोकमान्य टिळक यांच्या प्रयत्नांमुळेच तर सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा सुरू झाली. सार्वजनिक गणेश उत्सव परंपरागत श्रद्धा आणि भक्तीबरोबरच समाज जागरणाचं, सामूहिक कार्याचं, लोकांमध्ये समरसता आणि समानतेचा भाव निर्माण करण्याचं एक प्रभावी माध्यम बनलं होतं. तसं पाहिलं तर त्या विशिष्ट कालखंडामध्ये इंग्रजांविरुद्ध एकजूट होऊन लढण्याची आवश्यकता होती आणि टिळकांनी सुरू केलेल्या उत्सवांमुळे समाजातल्या जाती आणि संप्रदायांच्या भिंती तोडून सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलं. काळाच्या ओघामध्ये ह्या सर्व उत्सवांच्या आयोजनाची लोकप्रियता वाढत गेली. यावरूनच लक्षात येतं की आपल्या प्राचीन परंपरा आणि इतिहासांमधल्या वीर नायकांबद्दल आजच्या युवा पिढीमध्येही खूप आकर्षण आहे. आज अनेक शहरांमध्ये तर जवळपास प्रत्येक गल्लीबोळांमध्ये गणेश उत्सवांचे मंडप उभारलेले दिसून येतात. गल्लीतले सर्व परिवार मिळून गणपती उत्सवाचं आयोजन करतात. एक समूह, गट या रूपात सगळे मिळून काम करतात. इथेही आपल्या युवकांना चांगली संधी मिळते. त्यांचे नेतृत्व गुण, उत्सव संयोजक, कार्यक्रम आयोजक, समन्वयक म्हणून त्यांच्यामधले गुण विकसित होऊ शकतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या वेळेस तर मी आग्रह केला होताच, पण आता लोकमान्य टिळक यांच्याविषयी चर्चा केली आहेच, म्हणून यंदाही मी पुन्हा एकदा आग्रहाने आपल्याला सांगतो की आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात, आनंदात गणेश उत्सव साजरा करावा. अगदी मनापासून सगळे कार्यक्रम करावेत, परंतु सर्वांनी इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण स्नेही गणेश उत्सव साजरा करावा असाही माझा आग्रह असणार आहे. गणेशजींच्या मूर्तीपासून ते सजावटीच्या सामानापर्यंत सगळं काही पर्यावरण स्नेही असावं. आणि मला तर वाटतं की प्रत्येक शहरामध्ये पर्यावरण स्नेही म्हणजेच इको फ्रेंडली गणेश उत्सवाची एक वेगळीच स्पर्धा घेतली जावी. त्यामधल्या विजेत्यांना चांगली पारितोषिकं देण्यात यावीत. मला तर वाटतं की
MyGov आणि नरेंद्र मोदी ॲप यांच्यावरही पर्यावरणस्नेही गणेश उत्सवाविषयी अनेक गोष्टींचा व्यापक प्रचार करता येऊ शकेल. आपली गोष्ट मी नक्कीच सर्व लोकांपर्यंत पोहोचवेन. लोकमान्य टिळकांनी देशवासियांमध्ये आत्मविश्वास जागृत करणारा नारा दिला होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. आज प्रत्येक भारतीयाला सुशासन आणि विकास कार्याचे चांगले परिणाम मिळण्याची आवश्यकता आहे आणि हीच गोष्ट नवभारताच्या निर्माणाचं कार्य करणार आहे. टिळक यांच्या जन्मानंतर 50 वर्षांनी अगदी त्याच दिवशी म्हणजे दिनांक 23 जुलै रोजी भारत मातेच्या आणखीन एका सुपुत्राचा जन्म झाला. त्या पुत्रानं आपल्या आयुष्याचं बलिदान या भूमीसाठी दिलं. देशवासियांना स्वातंत्र्यामध्ये मोकळा श्वास घेता यावा यासाठी या सुपुत्रानं बलिदान दिलं. मी चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी बोलतोय. या ओळी कानावर पडल्यानंतर देशभक्तीची प्रेरणा मिळणार नाही असा भारतामध्ये एकही नवयुवक सापडणार नाही. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. या ओळींनी अशफाकुल्ला खान, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या अनेक नवयुवकांना त्यावेळी प्रेरित केलं होतं. चंद्रशेखर आझाद यांची बहादुरी आणि स्वातंत्र्यासाठी त्यांच्याकडे असलेली धडाडी अनेक युवकांना प्रेरणादायी ठरलेली आहे. आझाद यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, परंतु ते कधीच विदेशी शासनापुढे झुकले नाहीत. चंद्रशेखर आझाद यांचं गाव मध्य प्रदेशातल्या अलिराजपूर हे आहे. मला या गावाला भेट देण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य मानतो. अलाहाबादच्या चंद्रशेखर आझाद पार्कमध्येही श्रद्धासुमन अर्पित करण्याची संधी मला मिळाली. विदेशींच्या गोळीने मरण्याची इच्छाही चंद्रशेखर आझाद या वीराची नव्हती. स्वातंत्र्यासाठी अखेरपर्यंत लढत राहणार आणि स्वातंत्र्य मिळवून मरणार अशी या वीरानं जणू प्रतिज्ञा केली होती. हे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. पुन्हा एकदा भारत मातेच्या या दोन्ही महान सुपुत्रांना, लोकमान्य टिळकजी आणि चंद्रशेखर आझादजी यांना मी श्रद्धापूर्वक नमन करतो. अलीकडेच काही दिवसांपूर्वी फिनलँडमध्ये झालेल्या ज्युनियर अंडर 20 विश्व ॲथलेटिक्स विजेतेपदाच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भारताची पराक्रमी कन्या आणि एका भूमिपुत्राची कन्या हिमा दास हिने सुवर्णपदक जिंकून एक नवा इतिहास रचला आहे. देशाची आणखीन एक कन्या एकता भयान हिने माझ्या पत्राला उत्तर म्हणून इंडोनेशियामधून मला ईमेल पाठवला आहे. सध्या एकता तिथे एशियन क्रीडा स्पर्धेची तयारी करते आहे. आपल्या ईमेलमध्ये एकतानं लिहिलं आहे की कोणत्याही ॲथलीटच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा क्षण असतो तो म्हणजे हातामध्ये तिरंगा पकडतो तो क्षण, आणि मी हाती तिरंगा पकडला त्याचा मला गर्व वाटतो. मी करून दाखवलं याचा अभिमान वाटतो. एकता, आम्हा सर्वांनाही तुझा अभिमान वाटतो. आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल आम्हाला तुझ्याविषयी गर्व वाटतो. ट्युनिशियामध्ये विश्व पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2018मध्ये एकतानं सुवर्ण आणि कांस्य पदकं जिंकली आहेत. तिच्या या यशाचं विशेष कौतुक यासाठी आहे की एकतानं आपल्यापुढे असलेल्या आव्हानांनाच तिनं यशाचं माध्यम बनवलं. एकता भयान या देशाच्या सुकन्येला 2003मध्ये रस्त्यावर झालेल्या एका अपघातामध्ये खूप जबरदस्त दुखापत झाली आणि त्यानंतर तिच्या शरीराचा खालचा भाग निकामी झाला. तरीही ती हिंमत हरवून बसली नाही. तिनं स्वतःला इतकं मजबूत बनवलं आणि आज हे यश मिळवून दाखवलं. आणखीन एक दिव्यांग योगेश कठुनियाजी यांनी बर्लिन पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये डिस्क थ्रोमध्ये सुवर्णपदक जिंकून नवीन जागतिक विक्रम नोंदवला. त्यांच्याचबरोबर सुंदरसिंग गुर्जर यांनीही जॅबलिनमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. एकता भयानजी, योगेश कठुनियाजी आणि सुंदर सिंगजी यांनी दाखवलेल्या अतुल्य धाडसाचं आणि आव्हानांना सामोरं जाऊन जिंकण्याच्या निर्धाराचं मी खूप कौतुक करतो. आपल्या या निर्धाराला सलाम करतो. आपल्या सर्वांचं अभिनंदनही करतो. आपण अशीच पुढे वाटचाल करावी. खेळत रहा, विकसित होत रहा. माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑगस्ट महिन्यात अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर विविध उत्सवी या महिन्यात येतात. परंतु पावसाळी हवामानामुळं काही वेळेस घरामध्ये आजारपणाचा प्रवेशही होत असतो. आपल्या सर्वांच्या उत्तम स्वास्थ्याची मी कामना करतो. देशभक्तीची प्रेरणा जागृत करत असलेल्या या ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक युगांपासून चालत आलेल्या अनेक उत्सवांसाठी
आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा मन की बातमध्ये नक्की भेटूया, जरूर भेटूया. खूप खूप धन्यवाद.